रिमझिम पावसात कणीस खाण्याची एक वेगळीच मजा असते. पावसात लिंबू मीठ लावून भाजलेली मक्याची गरम गरम कणसं खायला अनेकांना आवडतं. हे कणीस जिभेचा स्वाद तर वाढवतेच, त्याचबरोबर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे. तर हे मक्याचे कणीस कसे फायदेशीर आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मक्याच्या कणसांमध्ये अनेक पौष्टिक तत्व, फॅटी ॲसिड असतं, जे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतं. त्याच्यामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस ही तत्वे असतात, ज्याच्यामुळे हाडं मजबूत होतात व हाडांच्या आजारापासून दूर राहता येतं. मक्याच्या कणसांमध्ये लोह जास्त प्रमाणात असते, जे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन व रक्ताची कमतरता भरून काढते. महिन्यातून एकदा तरी कणीस उकडून खाल्ले पाहिजे, त्याने पोट निरोगी राहते. ज्यांना वात व पित्ताचा त्रास आहे त्यांनी उकडलेली कणसे खावीत, त्याचा खूप फायदा होतो. मक्याच्या कणसांमध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात, जे आपल्या शरीराला उत्साह प्रदान करतात. खूप दमल्यासारखे वाटत असेल किंवा आळस आल्यासारखे वाटत असेल तर मक्याचे कणीस आवर्जून खावे. मक्यामध्ये असलेले विविध फायबर्स आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते, ते आपल्या हृदयासाठी चांगलं असतं. मका आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करते, म्हणूनच मोठमोठ्या खेळाडूंच्या डाएट प्लॅनमध्ये मक्याचा समावेश केला जातो. डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मका खाणे खूप चांगले असते, कारण मक्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन असते, जे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप उत्तम असते. ॲसिडिटी, बद्धकोष्ठता यासारखे पोटाचे विकार मका खाल्ल्याने दूर होतात. याच्या सेवनाने पोट साफ होण्यास मदत होत असते. मक्यामध्ये फॉलिक ॲसिड जास्त असते, त्यामुळे गरोदर महिलांनीही मक्याचे कणीस खाणे खूप चांगले असते. लहान मुलांना मका आवर्जून खायला द्यावी, त्यांचे दात मजबूत होण्यास मदत होते. मक्यामध्ये भरपूर कार्ब्स व कॅलरीज असतात, जे वजन वाढण्यासाठी मदत करत असतात. मक्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि फ्लेवोनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. हे कर्करोगाचा धोका कमी करण्यास उपयुक्त आहे. तसेच नवीन स्किन सेल्स तयार होतात, सुरकुत्या दूर होतात आणि त्वचा तजेलदार होते. मक्याचे दाणे पूर्ण खाऊन झाल्यानंतर मक्याच्या कणसाचे 2 तुकडे करा आणि मधल्या भागाचा सुगंध घ्या, यामुळे सर्दी कमी होण्यास मदत होते. तसेच मक्याचं कणीस खाऊन झाल्यानंतर त्याला वाळवून ठेवा आणि त्यानंतर त्याला जाळून त्याची राख गरम पाण्यात टाकून वाफ घेतल्याने कफचा त्रास कमी होतो. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी कणीस हे किती फायदेशीर आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.